शोरूम आई शपथ काय बाईक आहेत भेंडी एक एक नंबर बघ R15 बघा ना कसले भारी वाटतात बघ कार्बन फायबर फिनिश एवढी धाक बघायची होती ती स्टॉकमध्येच नाही आहे पण 160 वाले म्हणून पण यो वाटते तुम्हाला यो माणूस यो जो माणूस आहे यो साधा हेल्मेट घेऊन फिरणारा माणूस वाटतोय नाही नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांना. तर हाय हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस, म्हणजे की दुसरी माळ बोलतात ते. तर कलर आहे लाल, तर ते तर आहेच. आजचा असा विषय, आता सध्या तर वाजलेच किती 4:08 झालेत. आपल्याला आता मी सध्या तर गाडीत बसले, कारण की आपल्याला जायचंय स्वप्नील, तो मित्र तुम्हाला माहितीच आहे माझा आहे, तो त्याची बाईकची डिलिव्हरी घ्यायला. आता थोड्या वेळात जाणार आहे. पहिले मी सीएनजी भरायला चाललो, कारण की ही गाडी न्यायची अवेलेबल नाही म्हणून. ही गाडी आहे ते सीएनजी न्यायचं. पेट्रोलचा काय सीन झाला माहितीचा? पेट्रोल टाकलाय किती 1,500चा पेट्रोल टाकलाय, तरी पण ब्लिंक करते. का माहित का? आता फ्युल पंप नसेल उडला, का माहित आता काय सीन झाले. तर सीएनजी कमी आहे, सीएनजी पण भरून येऊ. आणि आता किती आहे? 4:10 झालेत. झाले 2 मिनिटं तेवढ्यात पटापट. 4:10 झालेत. आपल्याला 5 पर्यंत निघायचं आहे. आता किती जण आहोत काय आहोत ते तुम्हाला भेटवतो मी थोड्या वेळात. पहिले मी सीएनजी टाकून येतो. आणि पप्पा ते बोलले त्या लाईटीचं सोसायटीमध्ये ते बल्बचा प्रॉब्लेम झालाय, तर ते काम करते. तर मला बल्ब आणि होल्डर न्यायला सांगितले. ते दोन्ही काम करून येतो आता मी पटापट. चला भेटूया आता. निघूया आता आपण. सीएनजी टाकून येऊ. आणि ते पप्पांना होल्डर आणि बल्ब आणायचे, ते त्या बिल्डिंगमध्ये दुसरा लावायचे. त्याचा काय सीन झालाय, तर ते आपण करून येऊ. भाई एक्साइटमेंट लेवल भारी आहे माझी यार, एक नंबर वाटतंय मला. पण भारी वाटतंय. गाडी त्याची आहे आणि तो घेतोय, पण भाई एक्साइटमेंट मला पण आहे. असं नाही की मला एक्साइटमेंट नाही. चला आता जाते. गाडी चालवताना मी कॅमेरा नाही उचलणार, गाडी चालवेल. चला भेटूया नंतर. A few moments later. आता निघालेलो बाईकची डिलिव्हरी घ्यायला. बाईक कुठली आहे ते सांगणार नाही तुम्ही, डायरेक्ट बघा ती. डायरेक्ट आपला भाई गाडी चालवतोय, आम्ही बसलोय बघा. आपला पार्थ भाई, हे आपला आयुष भाई, हे बघा आरसा पुण्याला. आणि बाकीचे 3 जण गेलेत, पुढे गेलेत, ते तुम्हाला दाखवतात. हे बघा आमचे 3 फंटर आलेले आहेत. हे बघा, यो एक तर फोन मध्येच असते गुंतलेला. गाडी लावली तर आता आलो इथं. आता यामाचा शोरूम आहे बघा, यो इकडं गाडी लावली. सगळे गेलेत आतमध्ये. चला आपण पण जाऊया. गाडीला लावायला जागा, बरी जागा भेटली गाडी लावायला, मस्त आहे. तरी पण चिखल आहे इथं, वाट लागली तरी. चला जाऊ. काय बोलतोय मोबाईल ना? हे बघ घेतलाय बघ. चल. हे कुठली आहे आई शपथ? ही नाही, ही नाही सांगणार नाही तुम्हाला कुठली आहे ती बाईक. तुम्हाला डायरेक्ट दाखवीन बाईक कसली आहे ती. आई बजाजचं शोरूम. आई शपथ काय बाईक आहेत भेंडी एक एक नंबर. हे बघ R15 मित्र बघा. यो चिरकुंड आहे, लय यो करतो, रागीट आहे. आलाय मग अशी चिडचिड करतो. त्याला बोलू शांत राहा, चांगल्या कामात आलंय, मूड चांगलं ठेव. अरे याला बोलू बरं, मी बोल बाईक बघ. थांबा भेटू तुम्हाला. R15 बघा ना कसले भारी वाटतंय. हे बघा कार्बन फायबर फिनिश. एवढी रावस वाटते ना ही बाईक, एक नंबर. हा कलर नॉर्मल वाटतंय, हा पण रावस वाटतोय. पण मला ना माझं मेन कशी चॉईस आहे माहिती आहे? मॅटमध्ये मला नाही गाडी आवडत, मला ग्लॉसीमध्ये आवडते. बघा हा पण कलर भारी वाटतोय. हा तेवढा रावस कलर वाटतोय ना. आता स्टार्टिंगला कार्बन फायबर आहे, हा पण सेमच कलर आहे, फक्त स्टार्टिंगला इथं चेंज आहे. इथं कार्बन फायबर आहे. आणि ही तर व्हाईटवाली, व्हाईट कलर नॉर्मल वाटतो. ब्लू कलर भाई, यमाहाचं रेसिंग ब्लू एडिशन रावस आहे. हे ना, हे महाराज, हे लय चिडका महाराज आहे. एवढी भारी वाटते ना बाईक, शपथ एक नंबर वाटते. R15 एक FZS 2. आय गेस FZS ही 2.0 आहे का 3.0 आहे मला असं वाटते. ही 2.0 वाली आहे. आणि ही पण नवीन वाली आहे बाईक. ही FZX आहे नॉर्मल बाईकसाठी.
आता आपली बाईक कुठली आहे तुम्हाला दाखवू थोड्या वेळात, थांबा. मला बाईक बघू द्या, बाईक बघून एवढं भारी वाटते ना, शपथ लय भारी वाटते. खुश झालं, पागल झाले, पागल एक टाईपचा. ही रावच वाटते बाईक, कार्बन फायबरवाली मेन तर लय वाटले मला. गाईज हेल्मेट बघा किती, 80 रुपये 50 ग्रॅमचा साधा हेल्मेट दिला आपला नॉर्मल. पण यो वाटते तुम्हाला यो माणूस, यो जो माणूस आहे यो साधा हेल्मेट घेऊन फिरणारा माणूस वाटतो यो नाही, यो फक्त टायमापुरता हेल्मेट घेऊन ठेवला बस. भाई हार बीरचा बंदोबस्त फुल करून आलो आहे. जरा इथं पेमेंटचा विषय चालू आहे म्हणून जास्त ब्लॉग काढत नाही. माझ्या शोरूममधून बाहेर निघून आलो आहे कारण की त्याचा ऑनलाईनचा पैशाचा ट्रान्सफरचा सीन आहे, तर त्याच्यामुळं बोलू आता इथं बजाजच्या शोरूममध्ये जाऊन एक काम होतं आम्हाला, जरा बघायचं होतं, ते काम करून येऊ. मग नंतर त्याचं ते कार्ड आणायला गेलेत घरी, परत कार्ड आणायला गेले तोपर्यंत भाई बजाजचं शोरूम आहे बघा तिथं. जरा आमचं काम आहे ते काम करून येतो. चला भेटूया, तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. एक बघायची होती ती स्टॉकमध्येच नाही आहे, पण 160 वाले म्हणून सीन होत नाही. प्राईस विचारली ते प्राईस मी तुम्हाला काय सांगणार नाही, ते तुम्ही नंतर तुम्हाला समजेल, ते माहीत पडेल. शोरूमला आलो आता, पनवेलवरून जाऊन पहिले काय सीन झाला, पहिले इकडे गेलतो आपला पनवेलला जरा मोबाईलचा कवर बघत होता, तिकडे जाऊन आलो आणि बजाज शोरूममध्ये पण झालो. ते काम होतं एक त्याच्यामुळं, त्याचं समजेल तुम्हाला पुढं येणाऱ्या टायमाला. आता जरा बाईक रेडी होते, रेडी तर झालेलीच आहे, आता हार घालतोय. एक छोटीशी झलक दाखवतो सांगा बाईकची. मला का गाडी दिसेल तुम्हाला कुठली आहे ती, काय काय छोटा केलंस ना चावी दे गाडी. अर्धी दाखवली बाई, ओळख दिसणार दे. काय होतं गाडी चावी, थांबा पकडे चाकत होतोय, घाल घाल तू बिंदास. ए पाठी ठेव, डिक्कीमध्ये ठेव. भाई ही बाईक आहे ना, ही बाईक हिचं सीन एवढा खतरनाक आहे ना. मी तर पहिल्यांदा R15 वर बसलोय, हिची सिटिंग पोझिशन एकदम वेगळी आहे, नॉर्मल बाईकपेक्षा तर एकदम वेगळी आहे. म्हणजे आता नॉर्मल बाईकचं सीन असतं, आता हँडल बघाल ना, हँडल नॉर्मल बाईकचा हितपर्यंत असतो, हितपर्यंत. हिचा एवढा खाली आहे ना सिटिंग पोझिशन, पूर्ण माणूस असा खाली वागतो पूर्ण असं एकदम. स्पोर्ट्स बाईकमध्ये कसा फील येतो, स्पोर्ट्स बाईक आहेत तशी, पण सेम स्पोर्ट्स बाईकसारखा फील. मला थोडा वेळ वाटला स्टार्टिंगला, पण नंतर बाईक बोलू बरोबर आहे. ही नवीनवाली R15 TFT डिस्प्लेवाली, ही पण बाईक खतरनाक वाटते. TFT डिस्प्ले बघू दे, TFT गाडी डिलिव्हर करायची आधार दाखवलं. किती चालले किलोमीटर, 0.5 चालले. पेट्रोल पण रिझर्ववर आहे. नचल नको लागायला पाहिजे. भाई कवर केली, झोली के पीछे क्या है. कोणाची, अरे हां सॉरी 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 रील. भाई आमचा रील प्रोफेशनल रील बनवतो भाई. हे आपण बाहेर चला या सगळ्यांनी, चला. FZ ती पाठी घे. अरे तू घे ना, कशाला तू बोलतोय. रील की शूटिंग चल रही है, थांब काहीतरी. नाही दिसली बाईक, नाही दिसली. इग्निशन चालू ठेवलं ना, हजार्ड लाईट. मग हजार्ड लाईटच बघितला, समजलं. हजार्ड नाही, हजार्ड लाईट. ठीक आहे चला. एक नाही, तूच बोल, तूच बोल. यस यस तूच बोल.
झाले झाले झाले. बाय नवीन मेंबर ग्रुप मध्ये ऍड. चला कॉंग्रॅच्युलेशन. घे चल बस. एक वाजवा चायला. चल आता करायचं स्टार्ट कर. चल फर्स्ट स्टार्टअप कोणाचा का स्टार्ट नको करू. काय सीन झालं बाहेर या. चल पुढे चल पुढे चल पुढे चल. बाय डिलिव्हरी फायनली. एक नंबर रे. अरे एक काम कर, चावी लाव लेफ्ट साईडला. हे स्वप्नील एक सीन राहिला थांब. ए भाई का लुक वाटते यार बाईकची शपथ. टॉप मॉडेल पियानो ब्लॅक फिनिश. चूप तू चूप. अरे तसं घे ना पाठवून असं. हो हो ताकदवर. अरे वा अरे पाठवून घे बाबा. एवढा बघला बोलला तर तुम्ही असं बोलते. पुढच्या दाखव इथं खाली आडवा ठेव. गाडी बाहेर लाईट लावली पाहिजे. हा ना एक लावली पाहिजे रे भाई. फोकस तरी लावला पाहिजे. नारळ फोड मारली का टॉर्च. दुसरा श्वास डायरेक्ट इकडं. फुटल तू दम लाव. जिमला जातो भाई. चाल फुटला. ओळ ना पूर्ण ओळ असा. रिपन माग लवकर सांगितलेला. जाऊ दे सोड. रिपन लवकर. कॅन्सलेशन टाक लवकर आता. गाडी तुझ्याकडे असणार आहे. दिवसभर गाडी मीच घेऊन जाणार आहे. सगळं तू बघ. पोरी असू दे. आयशाला काय भेटलेला पाहिजे. आयुष तो बघ तुला काय बोलतोय. कॅन्टीन मध्ये बसून मी आता गाडी घेऊन जाणार. कॉलेजमध्ये तिथे लावून ठेव. तिकडे कुठं लावलं तर पेढे वाटून जा. हे नाही त्यांना देऊ दे जा. अरे हा इथं गाडीवर ठेव. इथं ठेव. नारळ घेऊन जा. पार्क फोटो काढ. अरे ह्याच्यातनं काढ ना 16 मधनं. त्याचा आहे ना मारू. ओ माय गॉड डेंजर भाई. गॉड म्हणजे देव. सगळ्याची ऑर्डर घेतात. गॉड म्हणजे देव भाई. गाडीची पूजा करतोय. डेंजर भाई. माणूस बघ फोटो काढ. केवढा झूम केला ते. तो फोटो काढायला सांगतो. व्हिडिओ काढतोय तो भाई. आला का नाही पेढे वाटून. अगरबत्ती संपल ठेव. हा ओव्हर तशी अगरबत्ती. हे इकडे. अगरबत्ती मला पण असं मग काढायचं दादा. हे मग काढ ना. खाली बस ना.
हळू 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 रे बाबा. अरे गोल गोल फिरव. गार 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 फिरव. पूर्ण गाडीला हे कर. ओके डन. काढ तू काढ. हे बघ आता याची एक पेट्रोल टाकायला नीरज आहे. नीरज काय कामाला जातो असा पैसे कमवतो युट्यूबरचे असं हे करते. फोटो काढायचा का तुला व्हिडिओ काढायचे? मग नीट सांगत जाते असं काय काढायचं ते. हे वेगळंच आहे. हेल्मेट हा गाडीत आहे ना. चला हे थांब हेल्मेट तुला घेऊन येते गाडीतून. हे थांब हेल्मेट नको. हेल्मेट कुठे आहे गाडी ठेवलाय म्हणून तर त्याला विचारतो हेल्मेट नको काय नको. अरे घाल ना एड्या उगाच नको. गाडी नवीन आहे नाही आपलं. नंबर नाही गाडीचा उगाच नको मस्ती. तुला नंबर हे आणून देतो थांब. आहेत मग तुला हे आणून देतो थांब जरा. भाई डिलिव्हरी घेतली आता मस्तपैकी. याला आता हेल्मेट देऊ. यो बोलतोय बिना हेल्मेटचा हे करायचं आहे पण बिना हेल्मेटचा नको भाई लय रिक्स आहे. कारण की पोलीस आहेत. एक तर गाडीचा नंबर नाही आलेला रजिस्ट्रेशन झालेलं नाही गाडी. नंबर याला टाईम आहे त्याच्यामुळं. 2 रील क्रिएटर हे बघा यो एक. चल येऊ दे गणपती बाप्पा. चला चला आता पैसे संपले घरी. चला आता बाय 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 बिग फॅन बाय. कॉंग्रॅच्युलेशन फॉर न्यू इयर बाईक. हेल्मेट घे हेल्मेट घे. कुठे घरी पोहोचलो. हां तिकडे जाऊ ना. नाही पडणार. एकदा आतमध्ये दाबून ठेव त्याला नाही पडणार बघ. हे कशासाठी काय तो आहे बघ ह्याला TFT डिस्प्लेला कंट्रोल करायला. इथं कुठं बटन आहे डायरेक्ट तुला इथून आहे बघ. बरी रे 0.2 मग चल जा पेट्रोल भरून या 5 लिटर. आता आम्ही पुढे आलो. स्वप्नीलने अर्ध्यापर्यंत गाडी चालवली ही. नंतर अर्ध्यापासून ती दिली मला चालवायला. अर्ध्यापासून म्हणजे कलंबोलीमध्ये आल्यावर दिली मला चालवायला. मग नंतर त्याने बाईक घेतली चालवायला. पहिले पेट्रोल भरायला गेला तिकडून मग तिकडून आला. मग ही गाडी घेतली. ही गाडी घेऊन मग नंतर कलंबोलीपर्यंत आणली. कलंबोलीपर्यंत मग मी चालवली. कलंबोलीपासून चालवली. आता आलोय त्याच्या इथं आलोय. पहिले मम्मीला याचा फोन करून सांगितलं की पूजा करायला या म्हणून. येतात आता ते खाली. ते लोक पण येतात बाईक घेऊन. तिथं ठेवलं काय मला काम असते रे. हे बघायला असं ओळायला सांगितलेलं शोरूमच्या टायमाला 2 तास. फक्त एका हप्त्यात फोडला. याने फोडला डायरेक्ट. नंतर फोडल्यानंतर याने फिरवला. ते बघितलंच काय फोडला कुठली गाडी. बाई MP वर पहिल्यांदा बसलोय. ही सीटीची एवढी बारीक आहे नाहीची. भीती वाटते याची जरा. मग चाल आता बस
भीती वाटते जरा कारण की बारीक सीट आहे मी उडवून बसलोय बाईक खतरनाक आहे एक नंबर. अरे मी काय म्हणतो मला ती चावी कुठे आहे कशाला काय करत तुला तुमच्या फोनच्या हां उठून देऊ काय पहिले एमटी की राईड एक नंबर ना मिरजान चल 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 हे बघा ह्यो आमचा एक लुंगू रे बाबा नवीन गाडी आहे भाई फिरता फिरता आलो आता इथं पेट्रोल पंपला आपला कुठला कामोड्याच्या इथला कुठली बोललो कामोड्याच्या इथला पेट्रोल पंपला आलो आता इथं आम्ही इथं स्कूटी लावली या स्कूटीत नाही भरायचा हरच्या स्कूटीचा पेट्रोल भरायचा कोकणीच्या स्कूटीत भरायचा आहे तो आता आहे पाठी तिकडं लाईन तिकडं लागलेला आहे अरे ट्रक आला मध्ये यो एक आला त्याला काय सीन चालू आहे नक्की त्याचं समजतं भाई पेट्रोल पंपवर गर्दी बघा बाईकच्या रांगा दुसऱ्या रांगा लागलेल्या ऑफिसचा सुटायचा टाइम झाला त्याच्यामुळं तसं सीन आहे